ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात आणि कंपनीच्या गुंतवणुकीतून नफा मिळवण्यासाठी उत्तम कंपनी असणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, कोणती अयोग्य व कोणती उत्तम हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या किंवा आपल्याला ज्यांनी सांगितलेलं आहे या कंपनीत गुंतवणूक कर, तर त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं? त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. त्यामुळे म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण रेमंड लाईफ, मित्रांनो मी एक 3-4 दिवसापूर्वी शक्ती पंप ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्यानुसार एका बंधूंनी रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आता आपण रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,178 अंक या अंकाला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. तर मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला म्हणजे सुमारे 13 महिन्यातील जास्तीत जास्त वाढलेला अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपल्या निफ्टी निर्देशांकाचा अंक 52वी हायपासून सुमारे 1195 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपलं एकूण मार्केट म्हणजे निफ्टी निर्देशांक हे एकूण मार्केट हे आज 52वी हायपासून सुमारे 4.53% खाली आहे. म्हणजेच एकूण मार्केटमध्ये सध्या मंदीचे वातावरण म्हणजे मंदीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आत्ता 52वी हायपासून आपलं मार्केट बरंच जवळ आहे. तर मित्रांनो, आता आपण रेमंड लाईफ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे रेमंड लाईफस्टाईल. आणि मित्रांनो, रेमंड लाईफस्टाईल ही कंपनी टेक्स्टाईल आणि ॲपरल ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत पेज इंडस्ट्रीज, KPR मिल, ट्रायडेंट, बेल्समन लिव्हिंग, स्वॅन कॉर्पोरेशन. तसेच मित्रांनो, अरविंद, पर्ल ग्लोबल, आलोक इंडस्ट्री,
गरवारे टेक्निक, तसेच मित्रांनो इंडोकॉस्ट, तर मित्रांनो रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीचा एक शेअर्स 880 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 1411 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 865 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीचा एक शेअर्स 3100 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष, परंतु मित्रांनो रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत आपण 2 ते 2.5 वर्षाच्या पेक्षा मागे जाऊ शकत नाही. कारण की रेमंड लाईफस्टाईल ही कंपनी आपल्या शेअर बाजारात सुमारे 5 सप्टेंबर 2024 ह्या दिवशी लिस्ट झालेली आहे. म्हणजे सुमारे 2 ते 2.5 वर्षापूर्वीच ही कंपनी आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, त्या किमतीला त्या कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅपिटल, त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणले जाते. तर मित्रांनो, रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 5364 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीला 2025 साली 1 रुपयासुद्धा नफा झालेला नाही, उलट 9 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. मित्रांनो 2024 साली रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीला 145 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली 23 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 14 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 1 रुपयासुद्धा नफा झाला नव्हता, उलट 177 करोड रुपयाचा तोटा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकांकडे किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहे ते पाहणे. तर मित्रांनो, रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 58.20% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा रेमंड लाईफ ह्या कंपनीत 8.70% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII
जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं? यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा रेमंड लाईफस्टाईल या कंपनीत 6.17% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीला 2021 साली 117 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 9 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून म्हणजे 3 वर्ष तरी नफा होतोय, पण 2 वर्ष अजिबात नफा झालेला नाही. कारण ह्या कंपनीला 2021 साली 177 रुपयाचा तोटा झालेला आहे. तसेच मित्रांनो, 2025 साली सुद्धा 9 करोड रुपयाचा तोटाच झालेला आहे. म्हणजेच काय, तर ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार अजिबात सध्या योग्य वाटत नाही. तर मित्रांनो, त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वीतील कमीत कमी किंमत जे 8 रुपयाला मिळत होता, तोच रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीचा शेअर्स हा आत्ता करंट व्हॅल्यूला 880 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 3,100 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता फक्त 880 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर ही कंपनी नेट प्रॉफिट न झाल्यामुळे त्या कंपनीचा शेअरसुद्धा वाढलेला नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो? शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते, त्यात प्रमोटर होल्डिंग हे सुमारे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 58% म्हणजे बऱ्यापैकी उत्तम आहे. तर मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, परंतु नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य नाही. तर मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या कंपनीचा शेअर्स म्हणजे ह्या कंपनीला जेव्हा नेट प्रॉफिट हा सलग 3 वर्ष वाढत्या प्रमाणात वाढत म्हणजे ग्रोथ होत राहील, तसेच प्रमोटर होल्डिंग उत्तम आहेच. तर मित्रांनो, जेव्हा ही सलग 3 वर्षे नफ्यात राहील आणि त्या नफ्यात सातत्य असेल, तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम होईल. पण सध्या ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनीचा शेअर्स जर एकूण मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपनी असून सुद्धा खाली येत असेल, तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, अशा कंपन्यांचे शेअर्स हे भावनिक कोणत्याही कारणाने म्हणजेच निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या, कोरोनासारखी परिस्थिती, अशा कारणाने एकूणच मार्केट खाली आल्यामुळे ज्या कंपनीचे शेअर्स ती कंपनी उत्तम असून सुद्धा म्हणजेच वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम असून सुद्धा त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल, तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी समजावी. कारण जेव्हा खाली येईल तेव्हा एकूण मार्केट हे कवर झाल्यास म्हणजे योग्य पातळीवर पुन्हा आल्यास त्या कंपनीचा शेअर्स म्हणजे उत्तम कंपनीचा शेअर्स हा सर्वात आधी वाढत असतो. तर मित्रांनो, रेमंड लाईफस्टाईल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, तुम्हाला शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नसेल, शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे असेल, तर आपला शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्ट आपण आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. ते जे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत, ते सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.